नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणो तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं मशरूमचं पाकीट घेतलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि अक्षरशः चांगल्या कंपनीचं ते मशरूम आहे. पहा, हे पाकीट म्हणजे पावशेराचंच पाकीट आहे मैत्रिणो. चला आता आपण अशा पद्धतीने हे कागद कापून घेऊया आणि मशरूम पूर्ण हे बाहेर काढूया. पहा, आता हे मशरूमला मैत्रिणो ज्यावेळेस मी बाहेर काढलं त्यावेळेस पाहिलं त्याला जास्तच माती असते. पहा, मशरूमला कायम माती असते. चला मग आता साफ करायचे आपल्याला, अगदी खळबळून पाण्यात असे साफ करायचे. पहा, मी आता इथं नळाखालीच हे मशरूम धरलेत आणि पूर्ण हे मशरूम आता साफ करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने, कारण की नळाखाली कसं आहे, अगदी पूर्ण मातीचा कण ना कण निघतो, स्वच्छ आपल्याला धुता येतात हे मशरूम. हे बघा अशा पद्धतीने अगदी चोळून मोळून, की 17 पाणी घ्यायला नाही लागत, काय नाही. बघा, एकदाच नळ चालू केला की पूर्ण मशरूम अगदीच मस्त अशी चकाचक होतात मैत्रिणी. पहा, अशा पद्धतीने मी हे संपूर्ण मशरूम धुवून घेणार आहे बरं का. आणि कसं आहे, पूर्ण त्याला माती असती, खत असतं मशरूमला. हे बघा, आता तिकडून धुवून मी पुन्हा इकडं कढईत ठेवलेलं आहे आणि आता आपण पाण्यातच ठेवलेत मैत्रिणी. आणि आता अगदी मस्त असे हे चिरून घ्यायचे. अगदीच मैत्रिणी, ही मशरूमची भाजी खायला एवढी मस्त लागती, तुम्हाला काय सांगू. याचे बारीक असे कट करून घ्यायचे. आणि हे मशरूम आहे ना मैत्रिणी, शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आणि तुम्हाला सांगू का मैत्रिणी, ज्यांना डायबिटीज आहे ना, बीपीचा त्रास आहे, त्यांनी नक्कीच आवडीने ही भाजी आठवड्यातून 2 वेळा तरी खावा. ज्या माणसाला बीपी आहे त्यांनी नक्कीच खावा. खूप पौष्टिक, हेल्दी, अगदी डाएटवाल्यांसुद्धा साठी अशी ही मशरूमची भाजी. चला आता इथे एक मोठा कांदा घेतलेला मैत्रिणी. कढईमध्ये आपण तेल टाकलं, तेलात जिरी मोहरी टाकली, छान तडतडली. त्याच्यानंतर हा पूर्ण एकच कांदा, अक्षरशः मैत्रिणी पावशराच्या वरून हा कांदा होता बरं का, एकच मोठा. तो कांदा मी पूर्ण असा चिरून घेतला. आणि तुम्हाला जेवढा बारीक चिरता येईल ना मैत्रिणी, तेवढा बारीक चिरा. आणि ह्या भाजीला कसं आहे, असं एवढं काही लागत नाही, एवढी छान भाजी होती. आणि चवही त्याची खूपच भारी लागते. तुमच्या मटण चिकनला सुद्धा हे मागं सारेन ही मशरूमची भाजी. चला इथे एक टॅमॅटो टाकला आहे मैत्रिणी. माझ्याकडे एवढा लाल जरद टॅमॅटो नव्हता, कमी पिकलेला होता, मी तो टाकला आहे. तुमच्याकडे जर लाल जर असेल तर नक्कीच तो चिरून टाका, अजूनच छान चव लागते. चला आता अगदी मस्त असं हे चिरून परतून घेऊया. पहा, छान परतलं आहे. याच्यात आपल्याला अजून एक वस्तू टाकायची. पहा, मुठभर ओले हरभरे टाकणार आहे बरं का. पहा, अशी अप्रतिम चवदार अशी मस्त भाजी होणार आहे आणि ग्रेव्हीदार, खूपच छान. चला हे हरभरे अगदी छान असे परतून घेऊया. अक्षरशः कमीत कमी 90% तरी ह्या तेलामध्ये हे हरभरे पूर्ण शिजले पाहिजे आपले. आणि खरंच खूप छान हरभरे बी गावराने. आणि चला आता इथं मीठ टाकून घेऊया आपण चवीपुरतं. मिठाने काय होतं, कांदा बी अगदी पटकन शिजतो, सॉफ्ट होतो, मस्त त्याला एक चव लागते कांद्याला सुद्धा. त्याच्यानंतर आपण इथं हळद, धना पावडर, असे सुके मसाले सगळे टाकून घ्यायचे. गोडा मसाला, तुमच्या घरातले गोड तिखट मसाले असेल ते सुद्धा टाकायचे. पहा, इथं मी बेडकी मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे. त्याच्यानंतर कांदा लसूण मसालासुद्धा टाकला आहे 1.5 चमचा मैत्रिणी. तुम्हाला भाजी किती तिखट आवडते, ही भाजी थोडीशी तिखट असते तर अजूनच छान वाटते. त्याच्यानंतर मी इथं मैत्रिणी आपल्याला मटण मसालासुद्धा टाकून घेणार आहे. पहा, मी मस्तपैकी असा कमीत कमी 1.5 चमचा तरी टाकणार आहे. आणि संपूर्ण मसाले हे आता मिक्स करूया आपण. बघा, अगदी छान पद्धतीने हे मसाले परतून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण द्यायचे मशरूम टाकून. हे बघा, असे छान काप केलेले पूर्ण मी टाकलेले आहेत. आणि असं नाही की याला भरपूर लय पाणी लागतं, काही असं एवढं काही लागत नाही मैत्रिणी. अक्षरशः ही भाजी 5 मिनिटातच तयार होते, एवढी चवीला. आणि चवीला बी खूप छान, अक्षरशः तुम्ही चाटून पुसून खासान, बोटे चाटसान अशी टेस्टी भाजी होती. चला त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीरही मी टाकली. आणि तुम्हाला खरंच अशी एकदमच जास्त थोडंसं पातळ करायची असली तर त्याला तुम्ही दुसरी वाटणसुद्धा टाकू शकता. वाटण बी काय एवढं लागत नाही, साधं सोपं लागतं, जास्त काही लागत नाही मैत्रिणी. पण मी अशीच
थोडीशी ग्रेव्हीदार बनवणार आहे पाहू शकता तुम्ही. चला आता इथे बघा एकच कपाचा माना मी ह्याच्यात पाण्यात ओतलेला आहे पाहू शकता. तरी याला भरपूर पाणी सुटतं बरं का. पहा आता झाकण ठेवून 2 मिनिटांनी आपण पुन्हा पाहूया. पहा बरं किती पाणी सुटलं आहे मैत्रिणी, दिसलं का तुम्हाला? अक्षरशः पाणी नाही टाकलं तरी त्याला भरपूर पाणी सुटतं आणि मस्त अशी भाजी आपली आता होत आली, पण अजून थोडीशी बाकी आहे बघा. आता काय हरभरा आपला दबला नाही आहे, त्यासाठी पुन्हा मी झाकण ठेवणार आहे. पहा एकदा तिला खालवर करायची आणि मस्तपैकी असं पुन्हा आपल्याला 2 मिनटासाठी याच्यात झाकण ठेवायचे. पहा 2 मिनटांनी पुन्हा पाहायचं. अगदी छान भाजी झालेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. रंग बी खूप छान आलेला आहे त्याला आणि आपल्याला जशी हवी ना ग्रेव्हीदार अगदी तशी झालेली आहे मैत्रिणी. पहा अगदीच हरभऱ्याचा मस्त असा गाळाही झाला आहे आणि पूर्ण त्याच्यात त्या मशरूमचा एक आर उतरला आहे. मैत्रिणी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर हा आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा. अगदी सकाळच्या नाश्त्याला खूपच भारी चपाती आणि मशरूमची भाजी कशी वाटते एकदा खाऊन पहा. चला मैत्रिणी, आवडली तर नक्कीच सांगा. बाय.